अगदी काही क्षणामध्ये या विमानामध्ये मोठा स्फोट झाला, खूप मोठी आग लागली आणि त्यामध्ये 5 जणांचा, अजित पवारांसहित जवळपास 5 जणांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक होते, पायलट आणि को पायलट होते आणि एक फ्लाईट अटेंडंट होते. या सगळ्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. त्याचं कारण दुसरे होतं की मुंबईवरून हे विमान बारामतीला येणार होतं आणि बारामतीवरून हे परत विमान मुंबईला जाणार होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये साधारणतः बारामतीला उतरत असताना 1400 लिटर इतकं जास्त इंधन या विमानामध्ये होतं आणि त्यामुळे या इंधनाचा मोठा स्फोट होऊन त्याला आग लागून हे सगळ्या जणांचा जागेवरती मृत्यू झाला. अर्थात ही जी काही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी जरी असली तरी सुद्धा हा कुठल्याही प्रकारचा घातपात असू शकत नाही असं तरी सध्याचं चित्र आहे. कारण झालेला जो काही होता हा एक फक्त अपघात होता. दृष्टिमान अचानक बदलल्यामुळे आणि हवामानामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे, त्यातल्या त्यात बारामतीचं विमानतळ हे काही रोज वेगवेगळी विमानं तिथे उतरतात जातात अशा प्रकारचं नव्हतं. त्याच्यामुळे या विमानतळावरती ज्या रेग्युलर सर्व्हिसेस पाहिजे त्या सर्व्हिसेस सुद्धा या विमानतळावरती नव्हत्या आणि त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. इथले जे रनवे होते ते रनवे सुद्धा त्या पद्धतीचे अपडेटेड सिस्टमचे नसल्यामुळे हा अपघात झाला. आजूबाजूला असणारे डोंगरदऱ्या आणि त्याच्यामध्ये असणारे हे विमानतळ आणि अचानक हवामानामध्ये झालेला बदल आणि योग्य वेळी न मिळालेली सहायता या सगळ्यांमुळे हा अपघात झालेला आहे.